आपल्याला फक्त आदिशक्तीने महिषासुर मारलेला हेच माहित आहे, पण आदिशक्तीने एक रावण सुद्धा मारलेला आहे। तुम्ही म्हणता रावण तर प्रभू रामचंद्राने मारलेला आहे, तुमचंही खरं आहे आणि माझं बी खरं आहे। प्रभू रामचंद्राने जो रावण मारला तो दशमुखी रावण म्हणजे 10 तोंडाचा रावण, आणि आदिशक्तीने जो रावण मारला तो शतमुखी रावण म्हणजे 100 तोंडाचा रावण। ज्यावेळेस प्रभू रामचंद्रानं 10 तोंडाच्या रावणाला मारलं आणि विभीषणाला लंकेचं राजा केलं आणि अयोध्येत आले, मध्ये काही काळ गेला आणि विभीषणाला पत्र पाठवलं की हे राघवा, एक शतमुखाचा रावण आलेला आहे आणि त्यानं माझ्याकडून लंकेचं राज्य हिसकावून घेतलं आहे।